अगदी व्यवस्थितरित्या मला सांगितलं आणि विशेष म्हणजे प्रत्येकाची अतिशय चांगली ओळख असल्यामुळेच या ठिकाणी कालिदास शेठ येळवंडे यांचं या स्पर्धेच्या माध्यमातून मोठं योगदान राहिलेलं आहे. आज एक स्पर्धा यशस्वी करायची म्हटल्यानंतर सगळ्या गोष्टी अत्यंत बारकाईने बघाव्या लागतात. राहुल भाऊ येळवंडे, सागर भाऊ येळवंडे ग्रामपंचायत सदस्य, त्याचबरोबर कालिदास शेठ येळवंडे आणि आमच्या सोबत विशेष म्हणजे स्पर्धेचे मुख्य आयोजक आदरणीय संतोष भाऊ शिंदे हे सुद्धा जोडले जात आहेत. सर माजी सरपंच नवनाथ भाऊ तिथे आहेत आणि असंख्य मान्यवर इथे आहेत. अजित येळवंडे हे देखील इथे उपस्थित आहेत. तर आयोजनाच्या संदर्भामध्ये मी कालिदास शेठ येळवंडे यांच्याशी आपण थोडीशी चर्चा करूया. ही स्पर्धा आयोजन आपण सुरुवात केली, पण खरं तर हा विचार कसा आला पुढे की आपल्याकडे स्पर्धा घेतली पाहिजे आणि आपण एक गाव एक टीम अशा प्रकारची स्पर्धा घेऊ? कारण याच्या आधी आम्ही 2020 या साली तुमच्या नेतृत्वाखाली श्रीनाथ क्रिकेट क्लब आम्ही अशी दिव्य आणि भव्य असं एक नियोजन केलं होतं. त्यात अमोल असेल सर्वांनी सहकार्य केलं होतं. त्यात तुम्ही पण होते, उत्तम सर पण होते आणि त्याचंच आम्ही नियोजन आणि हे घेऊन आणि आमचे मार्गदर्शक संतोष भाऊ शिंदे यांचं वाढदिवसानिमित्त आणि हुतात्मा राजगुरुनगर यांच्या बलिदान विषय होता, त्या निमित्तानं आम्ही संतोष भाऊच्या वाढदिवसानिमित्त हे नियोजन केलं. आणि आम्हाला खरं तर संतोष भाऊ असेल, सागर असेल, विघ्नेश्वर, अमोल, अजित या सर्व तरुण मित्रमंडळांची आम्हाला साथ भेटली आणि प्रामुख्याने संतोष भाऊने आम्हाला सपोर्ट केला की तुम्ही या ठिकाणी नियोजन करा, जिथं कमी तिथं मी, आणि तुम्हाला जे नियोजन करायचे ते करा, तुमच्या मागं आम्ही भक्कमपणाने आहे. त्यामुळं श्रीनाथ क्रिकेट क्लब व समस्त ग्रामस्थ निगोजे व श्री संतोष भाऊ सोपान शिंदे युवा मंच यांच्या नेतृत्वाखाली आम्ही हे नियोजन केलं. आणि महत्त्वाचं सांगायचं म्हणलं तर तुमच्या आवाजाशिवाय हे नियोजन शक्य नव्हतं. त्याबद्दल मी तुम्हालाही धन्यवाद देतो. उत्तम सरण असन, तुम्ही असेल, त्याबद्दल तुम्ही एवढं मोठं आवाजाच्या माध्यमातून जे नियोजन इथं रंगवलं त्याबद्दल संतोष भाऊ शिंदे प्रतिष्ठानच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देतो. सन्माननीय नितीनदादा आल्हाट, सन्मान्य धनंजय भाऊ येळवंडे, सन्मान्य धनंजयजी मोरे, योगेशजी दिसले, या सर्व अतिथींना विनंती आहे आपलं मनपूर्वक स्वागत. या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं संतोष भाऊ शिंदे यांचे जावाई सन्मान्य धनंजय भाऊ मोरे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. या मान्यवरांचं आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. पिंटू शेठ आरोडे ते देखील या ठिकाणी उपस्थित होत आहेत. योगेश भाऊ देसले यांचं देखील शुभागमन होते. या तीनही मान्यवरांचं संतोष भाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीनं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. हरजू वादळांना विनंती असेल आपण या ठिकाणी माईकशी संपर्क करा. सन्मान्य सचिन भाऊ येळवंडे, या ठिकाणी आपले सर्व आयोजक आहेत, जे पाहुणे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, ते सगळ्या खेळाडूंना शुभेच्छा देण्यासाठी पहिल्यांदा तिथे थांबतील आणि त्यानंतर खेळाडूंचं स्वागत करतील. मी विनंती करतो दोन्ही टीम्स आपण उभे राहा आणि बरोबर ओळीमध्ये आपण ट्रॉफीच्या एका बाजूला एका संघानं, दुसऱ्या बाजूला दुसऱ्या संघानं जाऊन थांबा. इथे मान्यवर सन्माननीय सरपंच भानुदास शेठ येळवंडे यांना विनंती, आपण मैदानामध्ये या. सन्माननीय बाळासाहेब बापू येळवंडे यांनाही विनंती करतो, आपण मैदानामध्ये या. विष्णू शेठ येळवंडे, प्रगतिशील शेतकरी, निघोजे, महानगाव, आपण आतमध्ये या. सन्माननीय राजू शेठ कांबळे यांनाही विनंती, आपण आतमध्ये या. राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो, लोगो राजा के संग संग झूम लो. सन्माननीय प्रमोद शेठ कोळेकर, सन्माननीय संतोष दादा कानूरकर, या सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतो, आपण आतमध्ये या आणि बरोबर ट्रॉफीच्या एका रेषेमध्ये आपण थांबा, म्हणजे खेळाडू आपल्या डाव्या उजव्या बाजूला येऊन थांबतील.
सन्मान्य तानाजी शेठ शिंदे यांनाही विनंती करतो आपण या मंचावरती. काही बरेचसे मित्रमंडळी अतिथी उपस्थित आहेत, त्यांना विनंती आहे की आपण सगळ्यांनी चला, एखाद्या वेळेस नामोल्लेख राहून जाईल परंतु आपण आतमध्ये या. ओमदादा आणि सन्माननीय शिंदे आणि त्यांचा संपूर्ण मित्रपरिवार सर्वांना विनंती असेल आपण देखील मैदानात जायचे. अजय दादा फडके डीजे थांबा, मी तुम्हाला देतो सूचना बरोबर. सन्मान्य नवनाथजी काळजे यांनाही विनंती आहे आपण आतमध्ये जा. पत्रकार सोमनाथ दादा बेंडाले यांना विनंती करतो की आपण मैदानामध्ये या. सर्व मान्यवर अतिथी अजय दादा फडके यांनाही विनंती करतो आपण मैदानामध्ये या. या ठिकाणी पहिल्यांदा या स्पर्धेमध्ये फायनल मध्ये पात्र ठरलेला संघ अनिल शेठ तथा आबासाहेब वाळके स्पोर्ट्स फाउंडेशन महाळुंगे पसायदान आळंदी हा संघ मैदानामध्ये दाखल होतोय. टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करू आबासाहेब वाळके स्पोर्ट्स फाउंडेशन महाळुंगे. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो झूम लो झूम लो. आळंदीचा संघ मैदानामध्ये दाखल झालेला आहे आणि या संघाशी 2 हात फायनल मध्ये करणार आहे. विजेते पदाशी झुंज या ठिकाणी रंगणार आहे आणि सेकंड फायनलिस्ट ऑफ दिस टूर्नामेंट बिग हँड्स टू वाल्मिकी वॉरियर्स. इतरी आपली धडाकेबाज हाय दुनिया बघत राही. या बाजूने जातो. शांतीत राहायचं समोर आपल्या कालवा करायचा नाही. इतरी आपली धडाकेबाज हाय दुनिया बघत राही. शांतीत राहायचं समोर आपल्या कालवा करायचा नाही. Jazz in the mix. इतरी आपली धडाकेबाज हाय दुनिया बघत राही. शांतीत राहायचं समोर आपल्या आवाज करायचा नाही. खेळाडूंनी शक्यतो रेषेमध्ये उभे राहा, पुढे नका येऊ. सरळ 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 रेषा चांगली दिसेल. मागे या मागे या. आळंदीकर तुम्ही पण पाठीमागे जा. गोल करू नका, सरळ राहा, सरळ एका रेषेत उभे राहा. सन्मान्य गोपाळ शेठ नायर, सन्मान्य मयूरजी ननवरे या दोन्ही अतिथींचं आगमन, मनपूर्वक स्वागत. वा. आणि या ठिकाणी मी विनंती करतो सर्व आमच्या लाडक्या रसिक बांधवांना, आपण सर्वांनी एका जागेवरती उभे राहा. राष्ट्रगीत आपण लगेच करतोय. सर्व प्रेक्षकांना विनंती, उभे राहा एका जागेवरती. एक साथ खड़े होंगे, खड़े अप. सर्व प्रेक्षकांनी उभे राहा. अजून काही प्रेक्षक बसलेले आहेत. आपण सर्व भारतीय नागरिक आहोत आणि भारतीय राष्ट्रगीतासाठी, भारत देशाचा सन्मान करण्यासाठी आपण सर्वांनी उभे राहा. या बाजूला काही प्रेक्षक अजून बसलेले आहेत. येलो शर्ट, रेड शर्ट. राष्ट्रगान के लिए सभी दर्शकों को निवेदन है कि आप खड़े हो जाइए. परेड विश्राम. डोक्यातली टोपी हातामध्ये घ्या. सर्वांनी ताठ नजर ठेवून समोर पहा. परेड सावधान. एक साथ राष्ट्रगीत शुरू करेंगे. शुरू कर.
की, भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराजां, छत्रपती शिवाजी महाराज की. धन्यवाद. परेड विश्राम. हल 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 लगेच तिथे नाणेफेकीचा कौल होणार आहे. मी आदरणीय संतोष भाऊ शिंदे, युवा नेते तथा कार्याध्यक्ष हुतात्मा शिवराम हरी राजगुरू मेमोरियल ट्रस्ट यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल करायचा आहे. त्याचबरोबर संतोष भाऊंचे जावई बापू आदरणीय धनंजयजी मोरे हे देखील तिथे उपस्थित आहेत. त्यांचे आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. त्यांच्या उपस्थितीमध्ये हा नाणेफेकीचा कौल या ठिकाणी संपन्न होतोय. फायनल ग्रँड फिनाली, किताबी भिडत, रंगीन भिडत. या ठिकाणी टॉस जिंकलेला आहे विच टीम? आबासाहेब वाळके स्पोर्ट्स फाउंडेशन. यस, आळंदी ऑन द टॉस अँड इलेक्टेड टू फील्ड फर्स्ट. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. 6 होतील, 6 ओव्हर होतील, काही प्रॉब्लेम नाही. 5 वाजलेले आहेत, आपल्याकडे वेळ भरपूर आहे. 6 ओव्हरची मॅच खेळू आपण. यस, 6 षटकांची मॅच होणार आहे. 4 षटक, 4 गोलंदाजांचा वापर असेल, 2 षटक पॉवर प्ले असतील आणि सगळे नियम आपले आहेत तसेच जे पहिल्या मॅच पासून लागू आहे ते. दोन्ही संघ या ठिकाणी मान्यवरांच्या शुभेच्छा स्वीकारतायत आणि आपल्या सर्वांच्या शुभेच्छा या दोन्ही संघांच्या पाठीमागे असणार आहे. एक चांगला निर्भेळ खेळ फायनल मध्ये बघायला मिळणार आहे. दोन्ही संघ असे आहेत की या संघांनी अजूनपर्यंत या स्पर्धेमध्ये पराभव बघितलेला नाहीये. विजयाचा सूर्य दोन्ही संघांवरती तळपतो आहे. आज बघायचं या मॅच मध्ये कोणता संघ असा असेल की जो या चषकावरती महानगाव निघोज आयोजित क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये अजिंक्य ठरेल आणि अजिंक्य क्षितिजावरती भरारी मारून जाईल. वाल्मिकी वॉरियर्स देहू रोड आणि पसायदान आळंदी या 2 बलाढ्य संघांमध्ये होईल रंगतदार लढत. क्षेत्ररक्षणासाठी मैदानामध्ये थांबायचंय, बाहेर यायची काही आवश्यकता नाही आळंदी संघाला. आणि फलंदाजीसाठी वाल्मिकी वॉरियर्सनं आपले 2 सलामीवीर मैदानामध्ये ताबडतोब पाठवायचे आहेत. मी सगळ्या मान्यवरांना विनंती करतो की आपण मंचावरती या, अतिथी कक्षामध्ये असं नसतं व्हा. चला सर्व मान्यवरांना आम्ही विनंती करतो आपण या मंचावरती. लगेच होईल फायनलची धुमश्चक्री सुरू. दोन्ही संघांनी आजपर्यंत सस्याहारणांची शिकार केलेली आहे. आता प्रत्यक्षात वाघांची शिकार करण्याची वेळ आलेली आहे. वाल्मिकी वॉरियर्स देहू रोड विरुद्ध पसायदान आळंदी अर्थात आबासाहेब वाळके स्पोर्ट्स फाउंडेशन माळुंगे. फिल्डिंग घेतली. आळंदी संघाने टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि या मैदानामध्ये अगदीच थोड्या वेळामध्ये हा घनघोर संघर्ष सुरू होणार आहे. आदरणीय संतोष भाऊ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं भाऊंना अभिष्ट चिंतन करण्यासाठी संतोष भाऊ शिंदे युवा मंच, श्रीनाथ क्रिकेट क्लब आणि ग्रामस्थ महानगाव निघोज यांच्या माध्यमातून या स्पर्धेचं भव्य दिव्य असं आयोजन करण्यात आलेलं आहे. स्पर्धेचे करंडक आपण बघतोय. हे झळाळते करंडक विजेत्यांना मिळणार आहेत. 3ऱ्या 4थ्या क्रमांकाचे संघ निश्चित झालेले आहेत. मात्र पहिला कोण आणि दुसरा कोण एवढेच प्रश्न आता शिल्लक आहेत. 32 संघांचा सहभाग असलेली स्पर्धा. खरं तर या 2 संघांनी आतापर्यंत जे सामने खेळलेले ते घरी करायला दिलेला अभ्यास होता. प्रत्यक्षात बोर्डाचा पेपर आता ते सोडवणार आहेत आणि किती कठीण प्रश्न बोर्डाच्या परीक्षेत विचारले जात आहेत याचं उत्तर आपल्याला पुढच्या 12 षटकामध्ये बघायचंय. चला फील्ड सेटिंग तयार ठेवा.
आम्ही दोन्ही ऑफिशियल्स त्यांना विनंती करतो आपण मैदानामध्ये या आणि त्याचबरोबर सलामीची जोडी ओपनर्स मैदानामध्ये पाठवा वाल्मिकी वॉरियर्स. चला मॅच जशी सुरू होईल पुन्हा एकदा गेले 5 दिवस जो अतिशय गोड आवाज आपल्या कानावरती येतोय पुन्हा एकदा पुढच्या 3 षटकांसाठी तो आवाज आपल्या कानावरती येणार आहे. वाडा तालुका खेडचे सुपुत्र आणि खेड तालुकाच नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्याभर ज्यांच्या समालोचनामध्ये एक वेगळा ठसा निर्माण झालेला आहे. अल्पावधीतच खूप मोठं यश समालोचन क्षेत्रामध्ये मिळवलेले एक प्रतिभा संपन्न समालोचक उत्तम सावंत सरांकडे आपण जाऊयात. थँक्यू. थँक्यू सर. या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उद्योगनगरी म्हाळुंगे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य सन्मान्य नितीन शेठ फुलके साहेबांचं शुभागमन होतंय. आम्ही आपल्या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो. मान्यवरांची उपस्थिती आहेत. खेळाडूंची देखील मोठ्या प्रमाणामध्ये सातत्यानं आपण या स्पर्धेमध्ये उपस्थिती पाहिली. भली मोठी पारितोषिकं खूप मोठ्या पारितोषिकांची क्रिकेटची स्पर्धा देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. शेवटचा सामना तो देखील मैदानाच्या आतमध्ये सुरू होते. मेगा फायनल ग्रँड फिनाले तो मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. याचसाठी केलं होतं अट्टास शेवटचा दिस गोड व्हावा शेवटचा सामना गोड व्हावा आणि तो शेवटचा सामना आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन ताकदवान बलाढ्य टीम एकमेकांच्या समोर आहेत. उद्योगनगरी म्हाळुंगे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य भावी सरपंच अनिल उर्फ आबासाहेब वाळके यांच्या मालकीचा संघ आपण पाहतो मैदानाती. देवाची आळंदी तो संघ मैदानाती आहे तर प्रतिस्पर्धी संघ वाल्मिकी वॉरियर्स नायडूनगर देहू रोड या दोन ताकदवान मातबर टीम दरम्यान तो सामना मैदानाती सुरू होतोय. 6 षटकांचा सामना मैदानाती आहे. 6 षटकांची मॅच देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. दोन ताकदवान बलाढ्य टीम दरम्यान सामना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. संतोषभाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीने एक भव्य दिव्य आयोजन 1 लाख मोलाची क्रिकेटची स्पर्धा 1 लखपती टुर्नामेंट 1,51,000 रुपयांचं पहिलं पारितोषिक. द्वितीय क्रमांकाला 1 लाख रुपये. कोण होणार 1,51,000 रुपयांचा मानकरी आणि कोण होणार 1 लाख रुपयांचा मानकरी तो ठरवणारा सामना इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. डोंबे सरांनी सांगितलं की इथून पाठीमागे घरी करायला दिलेला अभ्यास होता परंतु इथे प्रत्यक्षात आता पेपर आहे आणि तो नुसता पेपर नाही तो बोर्डाचा पेपर आहे आणि तो इथे मैदान ते सोडवायचा आहे. कोणता संघ इथे मात्र विजेता होईल कोणता संघ उपविजेता होईल कोणता संघ इथे मेगा फायनल ग्रँड फिनालेचा मानकरी होईल तो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहणार आहोत. मुख्य पंचांचा इशारा देखील येतोय. लेट्स प्ले डावाला सुरुवात होईल. मेगा फायनल ग्रँड फिनाले अमोल डुबे पाटील बोला गणपती बाप्पा मोरया. अकुट टप्प्याचा चेंडू होता भन्नाट वेग पहिला डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. अहमदनगर जिल्ह्यातील राहाता तालुक्यातील बाबुळेश्वरचा सितारा तो मात्र गोलंदाजीच्या मार्क होते आहे. आंतरराष्ट्रीय टेनिस बॉल क्रिकेटपटू अमोल डुबे पाटील तो मात्र गोलंदाजीच्या मार्क होते आहे. अमित राक्षे ऑन स्ट्राईक. निलेश ढगे तो मात्र नॉन स्ट्राईकला. सलामीची जोडी बॅटिंगला. गोलंदाज अमोल. अकुट टप्प्याचा चेंडू होता भन्नाट वेग दाखवलाय. बॅक टू बॅक लागोपाठचे 2 डॉट बॉल ते मैदानावरती आहेत. सरपंच नवनाथ शेठ येळवंडे यांच्या वतीने पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार 1,000 रुपये. लागोपाठच्या 3 विकेटला 1,000 रुपयांचं पारितोषिक आहे. मनोज जाधव यांच्या वतीने देखील पारितोषिक आहे. लागोपाठच्या 2 विकेट 1,000 रुपये. नितीन फलके यांच्या वतीने देखील लागोपाठच्या 3 विकेट 1,000 रुपये. बक्षिस आणि बक्षिस आपण पाहतोय. नितीन दादा फलके उद्योजक आपण पाहतोय आणि उद्योगनगरी म्हाळुंगे नगरीचे ग्रामपंचायत सदस्य आहेत. त्यांच्या वतीने देखील खूप मोठ्या प्रमाणात पारितोषिक ती मात्र मैदानात आहेत. मनोज दादा जाधव यांच्या वतीने लागोपाठच्या 3 विकेट 2,000 रुपयांचं पारितोषिक आळंदी संघाच्या गोलंदाजांना आहे. अकुट टप्प्याचा चेंडू तिथे मैदानात पंच कळवत आहेत. व्हाईट बॉल मैदानात येईल. एका अतिरिक्त अवंतर धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. संघाचं खातं मात्र मैदानात उघडलंय. अकाउंट मैदानाच्या आतमध्ये उघडले गेले. पहिले 3 डॉट बॉल त्यानंतर एक व्हाईट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रकाश कटके साहेबांच्या वतीने पारितोषिक आहे. लागोपाठचे 3 षटकार. अमित राक्षेला 5,000 रुपये. चेंडू पोहोचेल डीप बॅकवर्ड थर्ड मॅन पॉइंटला. एक टप्पा घेत सीमा पार 4 धावा चौकार.
फिडूज एक सुंदर फटका आपण मैदानावरती पाहिला. 5 धावा धपल होत आहेत. अमोल डुबे पाटलांवरती आक्रमण केलंय. 4 धावा मैदानावरती अमितच्या बॅटमधून अमितनं खातं खोललंय. अकुट टप्प्याचा चेंडू पुन्हा एकदा अकुट टप्प्याच्या उंचीचा वापर करत डीप थर्डमॅनला चेंडू सीमा पार. 4 धावा. मैदानाच्या आतमध्ये पाहतोय लागोपाठच्या 2 चेंडूवरती 2 चौकार. धवपलकोत आणि स्कोर कार्डती 5 चेंडू बनवले गेलात. 9 धावा त्या मात्र स्कोर कार्ड आहे. बापूसाहेब चौधरी यांच्या वतीने पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 विकेट 5,000 रुपये. अखुट टप्प्याचा चेंडू मैदानाच्या आतमध्ये बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. पायावरती चेंडू आदळलाय. तिथे पंच मैदानाच्या आतमध्ये खेळवतायत. एक डॉट बॉल तो मैदानाच्या आतमध्ये आहे. षटक क्रमांक संपला जाईल. पहिल्या क्रमांकाचा पायाला स्पर्श करून विकेट किपरच्या हातामध्ये चेंडू. षटक क्रमांक पहिलं संपलंय. बिनबाद 9 धावा. शंकराला माझ्या वैभव वसव तो मात्र गोलंदाजीच्या मार्क होते आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील आळंदीचा खेळाडू सातत्याने गुणवंत आणि नामवंत कामगिरी त्याच्या माध्यमातून आपण पाहिले. स्पर्धा देखील आपण पाहिले तर मैदानात संपन्न होत असताना कालिदासभाऊ येळवंडे असतील, ग्रामपंचायत सदस्य सागरभाऊ येळवंडे असतील, अमोलदादा बेंडले असतील, संतोषभाऊ शिंदे युवा मंच असतील, अजितभाऊ येळवंडे असतील, सर्वांचं सातत्यानं मोलाचं मार्गदर्शन आणि एक भव्य दिव्य आयोजन. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे एक टप्पा घेत 4 धावा चौकार. सुंदर फटकेबाजी आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. जो हरायला घाबरत नाही तो जिंकण्याचं धाडस करतो. ते प्रयत्न आपण पाहते अमित राक्षीच्या बॅटमधून मैदान ते पाहायला मिळत आहेत. अखुट टप्प्याचा चेंडू होता. बॅटची कडा जरूर घेतली. विकेट किपर कॅप्टन कडनं चुकी. एक झेल मैदान ते सुटलाय. एक डॉट बॉल मैदान होते आहे. ऋषिकेश येळवंडे 5,000 रुपये लागोपाठच्या 3 विकेटसाठी खूप मोठी पारितोषिक आहेत. विघ्नेश्वर दादा येळवंडे यांच्या वतीने पारितोषिक आहे. लागोपाठच्या 3 विकेटला 2,000 रुपयांचं पारितोषिक आहे. स्पर्धेच्या निमित्तानं महिंद्रा युनियनचे अध्यक्ष सन्मान्य प्रशांत अप्पा पाडेकर अप्पांच्या ठिकाणी शुभागमन होते. अप्पांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. अखुट टप्प्याचा चेंडूचा फटका खेळण्याचा प्रयत्न तिथे आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये. एक धाव येईल. एका धाव्याने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलको धावा देखील आपण पाहतो बनवलं जात आहेत. षटक क्रमांक 2 मैदानात आहे. स्कोर कार्ड ते आकडे बदलत आहेत. धावपलको धावा देखील बनवलं जात आहेत. 15 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहेत. विजयभाऊ येळवंडे यांच्या ठिकाणी शुभागमन होतं. मनपूर्वक स्वागत आहे. आमचे मित्र आणि या नगरीचे सुपुत्र पैलवान शुभमदादा पानसर यांच्या ठिकाणी शुभागमन होते. शुभम भाऊंचं देखील आम्ही मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. यावेळेचा चेंडू तिथे फटका खेळलाय. फटका फसलाय. बॉल हवेत. एक टप्पा घेत चेंडू पोहोचेल सीमारेषा पार. 4 धावा चौकार.
खूप सुंदर फटकेबाजी आपण पाहतोय. अमित लोड एका बाजूला, अमित राक्षे तर निलेश ढगे या जोडीकडनं बॅटिंग मैदानावरती पाहायला मिळते. दुसरं षटक सुरू आहे. 19 धावा त्या मात्र धावपलकोते बनवल्या गेल्यात. संतोष भाऊ शिंदे युवा मंचाच्या माध्यमातून स्पर्धा आपण मैदानावरती पाहतोय. लाखो रुपयांची पारितोषिक आहेत. मॅन ऑफ द सिरीज साठी स्पोर्ट्स सायकल आहे. खेळाडूंसाठी आपण पाहिले तर भोजन व्यवस्था देखील पाहिले. खेळाडूंसाठी बसण्यासाठी डी इव्हेंटच्या माध्यमातून आपण डगआउट देखील पाहिलेत. प्रेक्षकांसाठी गॅलरी आहेत. आंतरराष्ट्रीय दर्जाच्या बाउंड्री रोप देखील आपण डी इव्हेंट देवम्मा इव्हेंट देहुरोड यांच्या माध्यमातून पाहतोय. अखूट टाप्याचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. एक डॉट बॉल तो मैदानावरती आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनबाद 19 धावा. टीमच्या माध्यमातून मैदानात आहे. मेगा फायनल देखील आपण पाहतोय. ग्रँड फायनल मैदानाच्या आतमध्ये कोण होणार विजेता, कोण ठरणार उपविजेता, तो ठरवणारा सामना इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. संतोष भाऊ शिंदे आणि युवा मंचाचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहेत. ग्रामपंचायत सदस्य सागरभाऊ येळवंडे असतील, त्याचप्रमाणे कालिदासभाऊ येळवंडे असतील, त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर अमोल शेठ बेंडाले असतील, प्रशांत आप्पा पाडेकर यांचं जितकं कौतुक कराल तितकं कमी आहे. सातत्यानं आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये खूप हेरीनं आणि खूप बारकाईनं त्यांनी आपण पाहिलं तरी आयोजनामध्ये लक्ष घातलंय आणि तदनंतर ही स्पर्धा इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. माजी सरपंच नवनाथ शेठ येळवंडे यांच्या वतीनं लागोपाठच्या 3 विकेटला 1000 रुपये, लागोपाठच्या 3 षटकारांना 1000 रुपये. 2 षटकांचा खेळ संपलाय. 19 धावा त्या मात्र स्कोर काढते आहेत. षटक क्रमांक 3 मध्ये गोलंदाजीचा मार्क होती गोलंदाज सुधीर साबळे, तो मात्र गोलंदाजीच्या मार्क होते आलाय. पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओतूर गावचा खेळाडू, एक गुणवंत आणि कीर्तिवंत खेळाडू. अखूट टाप्याचा चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर चेंडूनं दिशा बदलली. डीप थर्ड मॅनला चेंडू ट्रॅव्हल होतोय. चेंडू सीमा पार. 4 धावा. ये जागे पनियान झोपे मंदी ज्याला एकच सपान पडत. जागे पनियान झोपे मंदी ज्याला एकच सपान पडत. हे गावाच्या अंडगाव कराच्या विकासापाशीच येऊन आणत. असा न्यारा प्यारा जसा उगवता तारा. तिसरं षटक मैदानात पहिल्या चेंडूत एक चौकार आपण पाहतोय. अमित राक्षीची बॅट बोलताना पाहायला मिळते. 12 इथे आपण पाहिलं 10 चेंडू त्याने खेळलेत, 17 धावा बनवल्यात. निलेश ढगे 3 चेंडू आणि 5 धावा. टीमची धावसंख्या धावपलकोत आणि स्कोर काढती 23 धावा. तिसरं षटक मैदानात आहे. 6 षटकांचा सामना. अखूट टप्प्याचा चेंडू होता. बन्नाट वेग दाखवलाय सुधीर साबळेनं, तो देखील मैदानात दाखवून देतोय अमित राक्षेला. जुन्नर ओतूर ते इथे आपण पाहिलं खेड महानगाव निगोजे इतका दूरवरचा प्रवास त्यानं का केलाय तो मैदानात पुन्हा एकदा स्वतःला सिद्ध करताना पाहायला मिळतोय. एक चौकार आलाय, एक डॉट बॉल देखील आलाय, कमबॅक देखील केलंय. कमालीची गोलंदाजी आपण पाहतोय सुधीर साबळेकडनं, ती मैदानाच्या आतमध्ये आहे. सुधीर पुन्हा एकदा. भन्नाट वेगाचा चेंडू होता. तेज तरार तिखट मारा, वेग आणि वेग, वेग आणि वेग आपण पाहतो मैदानावरती. गोलंदाज सुधीर साबळेकडनं, तो मैदानाच्या आतमध्ये आहे. 22 सरपंच आणि उद्योगनगरी म्हाळुंगेचे ग्रामपंचायत सदस्य अनिल उर्फ आबासाहेब वाळके यांच्या मालकीचा संघ मैदानात आहे. आज आबा इथे पाहिलं तर पुणे जिल्ह्यातील खेळाडूंना घेऊन आले तर आलेत, परंतु अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडूंना देखील मैदानात घेऊन आलेत. अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडूंचा खेळ देखील पाहायला मिळेल. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज सुधीर साबळे. फुलर लेनचा चेंडू होता. बॅटवरती बॉल येताना पाहायला मिळत नाही. पंच कळवतायत व्हाईट बॉल, तो मैदानाच्या आतमध्ये आहे. अतिरिक्त हवेने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपलकोती हवा देखील आपण पाहतोय आकार घेत आहेत. स्कोर कार्ड देखील पुढे जातोय. धावपलकोती हवा देखील बनवले जात आहेत. 24 धावा त्या मात्र स्कोर कार्ड आहेत. सुधीर साबळेची गोलंदाजी आपण पाहतोय. अमित राक्षेसाठी इथे मात्र सुरू आहे. लेफ्ट हँड बॅट्समन बॅटिंग करतोय. डावखुऱ्यातीचा फलंदाज बॅटिंग करतोय. 12 चेंडू आणि 17 धावा. निलेश ढगे नॉट आउट खेळतोय. क्रिकेट रत्न या पुरस्कारांना आपण पाहिलं तर मावळ तालुक्यातून त्याला देखील सन्मानित केले. मावळ भूषण या किताबाने त्याला देखील सन्मानित केले आणि तो इथे बॅटिंग करतोय. 3 चेंडू 5 धावा त्यांना मैदानात बनवल्या गेल्यात. या ठिकाणी आपण क्रांतीवीर शिवरामारी राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष सन्माननीय संतोषभाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीनं आपण ही स्पर्धा पाहतोय आणि मान्यवरांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी
संपन्न करत असताना संतोषभाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीनं शहीद हुतात्मा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांची प्रतिमा देऊन देखील आपण मान्यवरांच्या ठिकाणी सन्मान करतोय. मान्यवरांना हुतात्मा क्रांतीवीर शिवरामारी राजगुरू मेमोरियल ट्रस्टच्या वतीनं एक प्रशस्ती पत्र देऊन देखील मान्यवरांचा सन्मान तो आपण या ठिकाणी संपन्न करतोय. मेमोरियल ट्रस्टचे कार्याध्यक्ष स्वतः संतोषभाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीनं मान्यवरांचा सन्मान तो आपण या ठिकाणी संपन्न करतोय. अक्षय राजपूत यांच्या वतीनं पारितोषिक आहे. सुधीर साबळेच्या विकेट हॅट्रिकला 2000 रुपये. फुल्लर लेनचा चेंडू मिड विकेटला पाठवलाय. बॉल हवेत, क्षेत्ररक्षक चेंडू खाली, टेकन व्हेरी गुड कॅच. गोलंदाज इथे विकेट मिळवेल, फलंदाज अमित बाद. तिसरं षटक मैदानावरती सुरू आहे. एक फलंदाज बाद झालाय. 24 धावा त्या मात्र धावपल कृत्य बनायला गेला. या ठिकाणी आपण पाहतो आपल्या स्पर्धेच्या निमित्तानं अजितभाई एवंडे यांच्या वतीनं 1,51,000 रुपयांचं पारितोषिक आहे. द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख रुपये. या नगरीचे माजी उपसरपंच विद्यमान ग्रामपंचायत सदस्य निलेश शेठ पवार साहेब आणि त्याचप्रमाणे कुलदीपदादा एवंडे युवा नेते यांच्या वतीनं द्वितीय क्रमांकासाठी 1 लाख रुपये. तृतीय क्रमांक 75,000 रुपये ग्रामपंचायत सदस्य सागरभाऊ तुकाराम येळवंडे, कालिदास शेठ गुलाब येळवंडे उद्योजक साहेबांच्या वतीनं तृतीय क्रमांकासाठी 75,000 रुपये. चतुर्थ क्रमांक 51,000 रुपये सन्मान्य पोलीस पाटील आणि माजी उपसरपंच राहुलदादा फडके, सचिन शेठ येळवंडे, वैभव शेठ बेंडाले यांच्या वतीनं चतुर्थ क्रमांकाला 51,000 रुपयांचं पारितोषिक आहे. तर मॅन ऑफ द सिरीजसाठी एक स्पोर्ट्स सायकल आपण पाहतोय नितीनदादा अल्लाट आणि त्याचप्रमाणे विघ्नेश्वरदादा येळवंडे यांच्या वतीनं आपल्या मॅन ऑफ द सिरीजसाठी एक स्पोर्ट्स सायकल ती मात्र या ठिकाणी आहे. अमित शेठ भालेकर यांच्या देखील या ठिकाणी शुभागमन होते. त्यांच्या समेत आला त्यांचा संपूर्ण मित्र परिवार सर्वांचं आम्ही या ठिकाणी मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतो. शिवाजी शेठ सोनवणे यांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्यांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. मुख्य व्यासपीठ होती मान्यवरांचा सन्मान तो केला जातोय आणि मान्यवरांना विनंती असेल आपण या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न करतोय. सुधीर साबळेचा चेंडू होता भन्नाट वेगाचा, विकेट किपरला बीट करत चेंडू पोहोचेल सीमारेषा पार. लेग बायच्या रूपानं 4 धावा. अमित शेठ भालेकर आणि दीपक शेठ सांडभोर यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठात या. आपलं देखील मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संतोषभाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीने या ठिकाणी संपन्न केला जातोय. गोविंद शेठ जाधव यांना देखील विनंती असेल आपण देखील व्यासपीठात या. मान्यवरांचा सन्मान देखील आपण या ठिकाणी संपन्न करतोय. संतोषभाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीनं मान्यवरांचा सन्मान आपण या ठिकाणी संपन्न केला. मान्यवरांना एक प्रशस्ती पत्र, एक सन्मान चिन्ह ते देखील देऊन आपण या ठिकाणी सन्मानित करतोय. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदानावरती संपले गेले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 29 धावा त्या मात्र धावपल कृत्य बडायला गेल्यात. 6 षटकांचा सामना आपण मैदानावरती पाहतोय. 29 धावा धावपल कृत्य आहेत. षटक क्रमांक 4 मध्ये गोलंदाजीच्या मार्कावरती गोलंदाज अमोल डुबे पाटील गोलंदाजीच्या मार्कावरती सज्ज होत आहेत. यानंतर माझी वेळ संपते, तुम्ही मात्र पाहत राहा. महानगाव निगोजीच्या मैदानावरती संतोषभाऊ शिंदे युवा मंच आयोजित मेगा फायनल, ग्रँड फिनाले आणि पुढील 3 षटकांसाठी पुन्हा एकदा ऐकूयात अलंकारिक शब्दांचे बादशाह नरेश ढोमे सरांना. थँक्यू थँक्यू उत्तम सर. इथे चेंडू उंच आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक तिथे खाली पाहत होते प्रेक्षक चेंडूकडं. खाली क्षेत्ररक्षकानं अलगट टिपला आणि एका मोठ्या फलंदाजाच्या
मंदिराच्या अलीकडं एक छोटंसं गाव आहे आणि श्रीरामपूरला जो जाताना चौक आहे तिथेच हा खेळाडू राहतो. मात्र राहता तालुक्यातून बाभळेश्वर गावातून सुरुवात केल्यानंतर आज जगप्रसिद्ध झालेला हा खेळाडू आहे अमोल डुबे. वा, भन्नाट वेगाने टाकलेला हा चेंडू होता. बाउन्सर इथे मिळाला. एक अतिरिक्त एक धाव देखील इथे मिळणार नाही आणि धावफलकावरती आपण बघू शकतो धावा आहेत त्या 29 धावा. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये चौथं षटक एव्हाना सुरू झालेला आहे. फायनल मॅच आहे, ग्रँड फिनाली. दोन्ही संघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवरती मात केलेली, आतापर्यंत एकही पराभव स्वीकारलेला नाहीये. विजयाचा अश्वमेध दोन्ही संघांचा घोडदौड करतोय. आखूड टप्प्याचा चेंडू, पुल हुकचा प्रयत्न केला इथे फलंदाज आनंद तुषार ढोलेकडून. आनंद चौहान नॉन स्ट्राईक एंडला आहे. तुषार ढोले सकाळच्या सत्रामध्ये एक मॅच, खरं तर वाल्मिकी वॉरियर्स त्या मॅच मध्ये पराभवाच्या छायेत असताना तिथून पुढे ही मॅच खेचून आणली होती. पराभवाच्या कराल दाढेतून ओढून त्याने सामना आणला होता आणि आपल्या संघाला जिंकून दिलं होतं. प्रचंड वादळात सापडलेली नौका त्याने व्यवस्थितपणे किनाऱ्याला उभी केली होती. आज इथे या 2 चेंडूवरती मात्र धाव घेऊ शकत नाही तुषार. यावेळेस स्क्वेअर लेगला चेंडू आकाशामध्ये, क्षेत्ररक्षक फाईन लेग तयार, तिथे झेल टिपला. तुषार ढोले बाद, बिग विकेट डाऊन. गाडीला अडथळा होतोय, आपण आपली गाडी व्यवस्थित पार्क करा, तिथून बाजूला घ्या. अमोल डुबे विध्वंसक ठरतोय, डिस्ट्रॉयर ठरतोय या मॅच मध्ये, या षटकामध्ये. आतापर्यंत अमोल डुबेने एकही धाव खर्च केलेली नाही आणि 2 फलंदाज बाद केले. बाद झालेल्या फलंदाजांमध्ये निलेश ढगे आणि तुषार ढोले या दिग्गज फलंदाजांचा समावेश आहे. आनंद चौहान स्ट्राईक एंड वरती, तर नॉन स्ट्राईक एंड वरती मला वाटतंय अमित लोट. आपण बघू शकतो या सामन्यामध्ये काहीसा चेंजेस केलेला. अमित लोटला मी सलामीला बघत होतो, आता अमित लोटला 5व्या क्रमांकावरती पाठवलेला आहे. आनंद चौहानच्या समावेशामुळे निश्चित फलंदाजीतली ताकद मजबूत झालेला वाल्मिकी वॉरियर्स इथे अमोल डुबेच्या गोलंदाजीचा सामना करतोय. चेंडू इथे उंच आकाशामध्ये, आनंद चौहान बाद, धक्का क्रमांक 3. किरण स्क्वेअर कट खरं तर आनंद चौहानचा अत्यंत लाडका फटका आहे. ज्यावेळेस तो सर्कल फोडत असतो पहिल्या 2 षटकामध्ये, त्यावेळेस तो या फटक्याचा अत्यंत खुबीनं वापर करतो. मात्र या सामन्यामध्ये त्याचा लाडका फटकाच त्याच्यासाठी जीव घेणा ठरलेला आहे. कधी कधी लाडकी माणसं दगा देतात आणि इथं तेच घडलं आनंद चौहानच्या बाबतीमध्ये. स्क्वेअर कट अत्यंत पॉवरफुल खेळतो आनंद चौहान, मात्र इथे त्याच्यासाठी आमिष दाखवलं होतं. आखूड टप्प्याचा चेंडू टाकला होता आणि डीप थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक उभा केला होता आणि निर्धाव षटक या स्पर्धेमधलं बरोबरच 3 फलंदाजांना बाद केलेला आहे. धावफलकावरती आहेत धावा 29 धावा. संघ मालक आबासाहेब वाळके, भावी सरपंच म्हाळुंगे यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक अमोल डुबेसाठी या ठिकाणी जाहीर झालेलं आहे. निर्धाव षटक बरोबरच 3 फलंदाजांना बाद केले आणि बाद करणारे केलेले फलंदाज कोण? निलेश ढगे,
तुषार ढोले, आनंद चौहान सगळे दिग्गज आहेत. एकाच षटकामध्ये 3 मोठे फलंदाज बाद करण्यामध्ये यश मिळाले त्या अमोल डुबेला. कमालीची गोलंदाजी या मैदानामध्ये. नवीन षटक, नवीन गोलंदाज सुधीर साबळेला आपण बघतोय इथे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी 1000 रुपयाचं पारितोषिक माजी सरपंच नवनाथ भाऊ येळवंडे यांच्याकडून जाहीर करण्यात आलेलं आहे. शेवटची 2 षटकं इथे शिल्लक आहे. फलंदाज इथे बाद होईल आणि It's AB style. मॅच मात्र इथे रोमांचक वळणावरती आलेली आहे. अमोल डुबेचं 1 षटक निर्धाव, त्यानंतर सुधीर साबळेची प्रचंड आग ओकणारी गोलंदाजी आणि एका पाठोपाठ बाद होणारे फलंदाज. वाल्मिकी वॉरियर्स थोडा अडचणीत होऊन जातोय. याबरोबर बाहेरची कड, चेंडू थर्ड मॅनला, क्षेत्ररक्षक तिथे Exclusive. संकेत. धावफलक खूप वेळानंतर पुढे आलेला आहे. जो फ्रीज झाला होता, अक्षरशः धावफलक गोठला होता, तो मात्र हळुवारपणे पुढे पोहोचेल. 35 धावा. षटक क्रमांक 5व्या मैदानामध्ये सुरू आहे. 35 रन, लॉस ऑफ 6 विकेट्स. 6 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 35 धावा. ज्या पद्धतीनं विकेट्स पडलेल्या आहेत मागच्या 2 षटकामध्ये, तब्बल 4 फलंदाज मागच्या 2 षटकामध्ये गमावलेले आहेत. 5 फलंदाज गमावलेले आहेत. पहिल्या 3 षटकांचा खेळ आपण पाहिला होता. एका गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 28 धावा होत्या आणि त्यानंतरच्या आपण 10 चेंडू बघितलेले, 11 चेंडू बघितलेले आहेत. या चेंडूंवरती मात्र केवळ 5 धावा आल्यात आणि 5 फलंदाज गमावलेले आहेत. पडझड काय असते बघा. एखादी दरड कोसळावी तसा डाव कोसळलेला आहे. षटक संपलं. या षटकामध्ये केवळ 5 धावा. मागच्या 2 षटकामध्ये 5 फलंदाज गमावलेत, केवळ 5 धावा आहेत. उतरंड ढासळावी तशा या ठिकाणी एका पाठोपाठ एक फलंदाज ढासळत आहेत. 6 गडी बाद, 35 धावा, 5 षटकांचा खेळ संपलेला आहे. शेवटचं षटक मैदानामध्ये इथे सुरू होणार आहे. पहिल्या डावातलं शेवटचं षटक दोन्ही संघांसाठी नामी संधी आहे. या स्पर्धेतलं विजेतेपद निश्चित वर्षभर अभिमानाने तुम्ही मिळवू शकता आणि हेच विजेतेपद संपादन करण्यासाठी दोन्ही संघ इथे असुसलेले आहेत. आबासाहेब वाळके स्पोर्ट्स फाउंडेशन माळुंगे तथा पसायदान आळंदी विरुद्ध वाल्मिकी वॉरियर्स देहू रोड. या ठिकाणी क्रांतीवीर शिवराम हरी राजगुरू मेमोरियल ट्रस्टचे अध्यक्ष सन्मान्य विठ्ठल शेठ पाचरणे
यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. सरपंच नवनाथ शेठ येळवंडे यांना विनंती आहे, आपण विठ्ठल शेठ पाचरणे, सन्माननीय तानाजी शेठ बेंडाले यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होतोय. आया है राजा लोगो रे लोगो, राजा के संग संग झूम लो आया है राजा के संग संग झूम लो शेरों का मैं हूँ शेर यारो, अरे कोई ना मुझसा दलेर कारो शेरों का. सन्माननीय आदेशजी बेंडाले यांच्याकडून विकेट हॅट्रिक साठी 1000 रुपयाचं पारितोषिक. सागर मैदानामध्ये दाखल झालेलं आहे, राहुल कल्याणी मैदानामध्ये दाखल आहे. तर धावफलकावरती इथे 41 धावा. षटकार पहिल्या चेंडूवरती अमोलचं षटकाराने केले स्वागत. अमित रिव्हर्स अटेम्पचा प्रयत्न अमितचा इथे फसलेला आहे. निर्धाव चेंडू ठरेल हा. शेवटचं षटक आहे, हाणामारीचं षटक आहे. मारझोड तोडफोड इथे करायची, स्लॉग ओव्हर्स आपण म्हणतो या षटकामध्ये. मात्र अगोदरच पडझड झालेली, 6 फलंदाज गमावलेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये शेवटच्या 4 चेंडूमध्ये सन्मान्य सदाभाऊ येळवंडे 3 षटकारांसाठी 2000 रुपये. तर पुन्हा एकदा अमित देखील इथे होईल बाद. धक्का क्रमांक 7. रोशी मंगेश आणि हा चेंडू उजव्याच्या बाहेर ठरेल वाईड. शेवटचे 2 चेंडू इथे शिल्लक आहेत. धावफलकावरती आहेत धावा 42. 3 बॉल राहिले नाहीत आता. शेवटच्या षटकातील शेवटचे 2 चेंडू केवळ शिल्लक आहे. 42 धावा. याबरोबरच एक चांगला फटका आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. या ठिकाणी धावफलक 48 धावा. शेवटच्या षटकातील शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. समालोचक उत्तम सावंत यांच्यासाठी सरपंच नवनाथ शेठ येळवंडे यांच्याकडून 500 रुपयाचं बक्षीस जाहीर झालेलं आहे. 48 धावा धावफलकावरती आहेत. आणि शेवटचं षटक मैदानामध्ये, शेवटचा चेंडू मैदानामध्ये शिल्लक आहे. एक स्पर्धेचं आयोजन आपण बघू शकतो. अत्यंत महत्वाची भूमिका ज्यांची राहिलेली आहे. सागर भाऊ येळवंडे, ग्रामपंचायत सदस्य अमोलदादा बेंडाले, त्याचबरोबर कालिदासजी येळवंडे आणि त्यांच्या समवेत असंख्य कार्यकर्ते. संतोष भाऊ शिंदे युवा मंच ही स्पर्धा यशस्वी करतायत. हो सुंदर चेंडू होता, पुढे टाकला होता हा खरं तर उजव्याच्या बाहेर आणि ठरतोय अप्रतिम. षटक संपेल. 6 षटकांचा खेळ संपला 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. 48 धावा इथे उभ्या राहिलेल्या आहेत आणि विजयासाठी 49 धावांची गरज आहे. 49 रन रिक्वायर्ड टू विन दिस मॅच. फायनल जिंकण्यासाठी आबासाहेब वाळके स्पोर्ट्स फाउंडेशन अर्थात पसायदान आळंदी संघाला मात्र 49 धावांची गरज आहे. लो स्कोअर मॅच आहे, कमी धावसंख्येवरती ही मॅच रंगणार आहे आणि निश्चित जोरदार संघर्ष आपल्याला इथे बघायला मिळेल.
सन्माननीय सरपंच नवनाथ शेठ येळवंडे यांच्याकडून नरेश ढोमेसाठी 500 रुपये, उत्तम सावंत यांच्यासाठी देखील 500 रुपयाचं बक्षीस प्राप्त झालेलं आहे. त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो. ग्रँड फिनाली मैदानामध्ये सुरू आहे. मानगाव निगोजे ग्रामस्थ आणि त्याचबरोबर संतोष भाऊ शिंदे युवा मंच, श्रीनाथ स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचं एक शानदार आयोजन करण्यात आलेलं होतं. 32 संघांचा सहभाग असलेली स्पर्धा, एक गाव एक संघ या पातळीवरती 1,50,000 रुपयाचं मोठं पारितोषिक या स्पर्धेमध्ये होतं. आपल्या ग्रामीण खेळाडूंना मोठं बक्षीस जिंकण्याची संधी ग्रामस्थांनी इथे उपलब्ध करून दिलेली आहे. वासोली गावचे सरपंच सन्मान्य सागर भाऊ पाचपुते हे इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक स्वागत. त्याचबरोबर खेड तालुका माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय सचिन भाऊ पानमन हे देखील मंचावरती उपस्थित होत आहेत. दोन्ही अतिथींचं आम्ही इथे मनपूर्वक स्वागत करतो, सहर्ष स्वागत करतो. पुन्हा एकदा 1,51,000 रुपयाचं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक देणारे सन्मान्य अजितदादा प्रकाश येळवंडे, येळवंडे इंडस्ट्रीज निघोजे, 1,00,000 रुपयाचं दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या ठिकाणी सचिन भाऊ पानमन, अध्यक्ष खेड तालुका माथाडी कामगार संघटनेचे अध्यक्ष, यांचा सन्मान विजूभाऊ येळवंडे यांच्या शुभ हस्ते होतोय. मी विजूभाऊंना विनंती करतो आपण सचिन भाऊ पानमन यांना सन्मानित करा. त्याचबरोबर वासोली गावचे सरपंच सन्माननीय सागरजी पाचपुते यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि हा सन्मान सन्माननीय तानाजी शेठ शिंदे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान होईल. निलेश शेठ निवृत्ती पवार आणि सन्माननीय राहुलदादा डफळ यांचा देखील सन्मान मंचावरती संपन्न होणार आहे. सर्व बक्षीस दात्यांचा आम्ही या ठिकाणी मनापासून धन्यवाद देतो. आपल्या औदार्यामुळेच या ठिकाणी ही स्पर्धा यशस्वी होते. तर जाऊ मैदानामध्ये जिथे माफक धावसंख्या आहे, मात्र 49 धावा विजयासाठी हव्या आहेत आणि निलेश पिंजारी त्यांच्या बरोबरचा साथीदार गणेश गुंडरे ही सलामीची जोडी अर्थात सेहवाग पसायदान आळंदी संघाचे नियमित ओपनर्स मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. पहिलं षटक मैदानामध्ये घेऊन तयार होतोय. या ठिकाणी आदरणीय संतोष भाऊ शिंदे यांचे पुतणे वैभवजी शिंदे यांचं देखील आगमन झाले. आपलं मनपूर्वक आम्ही स्वागत करतो. जशी मॅच सुरू होते, पहिला इनिंग, पहिला डाव, दुसरा डाव, इनिंग मधला पहिला डाव, आपण जाऊयात उत्तम सावंत सरांकडे. दुसऱ्या डावाला देखील आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये सुरुवात होते. सामना देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन ताकदवान संघादरम्यान मॅच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. दोन बलाढ्य टीम आहेत. मेगा फायनल ग्रँड फायनल आपण पाहतोय. कोण होणार विजेता, कोण ठरणार उपविजेता, हा सामना आपण मैदानावरती पाहणार आहोत. कमी धावसंख्येचा सामना जरूर आहे, लो स्कोरिंग मॅच आहे, परंतु सामना रंगणार यात तीळ मात्र शंका नाही. क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक गर्दी करतात. क्रिकेटच्या मैदानावरती क्रिकेटचा थरार आहे. मेगा फायनलचा सामना तो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. लेट्स प्ले. डावाला सुरुवात. पहिला चेंडू होता, सरळ बॅटनं चेंडू खेळलाय, झेल तिथे मात्र सुटला गेलाय. शॉर्ट कव्हरला एक चुकीचं रूपांतर, कॅच ड्रॉप, एक सोपं झेल तिथे मैदानावरती सुटला गेलाय. प्रवीणकडनं होणारी एक चुकी किती महागात पडेल, येणारा वेळ आणि काळ सांगून जाईल. शिवाजीराव सोनवणे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. मनपूर्वक स्वागत आहे. मान्यवरांना विनंती असेल आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हा. मेगा फायनल ग्रँड फायनल आपण पाहतोय. कोण होणार विजेता, कोण ठरवणार उपविजेता, तो सामना मैदानाच्या आतमध्ये आहे. प्रकाश कटके साहेबांच्या वतीने लागोपाठच्या 3 विकेटला 10,000 रुपये, तर गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज राहुल कल्याणी, बॅटिंग साठी गणेश गुंडरे सेहवाग. फुलर लेनचा चेंडू होता. बॅट आणि बॉलचा कुठल्या प्रकारे संपर्क होत नाही. एक डॉट बॉल मैदानात आहे. कधी गोलंदाज तर कधी फलंदाज, सातत्यानं पारडं झुकते. दोन समान ताकदीचे संघ एकमेकांच्या समोर आहेत. दोन बलाढ्य टीम दरम्यान मेगा फायनल ग्रँड फायनल तो आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मान्यवरांची प्रामुख्याने उपस्थिती आहे. मान्यवरांनी आपण पाहिलं तर मुख्य व्यासपीठ गचागच भरले. प्रेक्षक गॅलरी देखील खचाखच भरल्यात. प्रेक्षकांची तुडुंब गर्दी या मैदानावरती आहे. क्रिकेटचा थरार आपण पाहतोय. मेगा फायनल ग्रँड फायनल तो मैदानावरती आहे. संतोष भाऊ शिंदे या मंचाचे एक देखणं आयोजन इथे आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. मेगा फायनल ग्रँड फायनल दोन ताकदवान टीम एकमेकांसमोर.
अनिल उर्फ आबासाहेब वाळके उद्योगनगरी म्हाळुंगीचे ग्रामपंचायत सदस्य, 22 सरपंच यांच्या मालकीचा संघ देवाची आळंदी, तर प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतो मैदानावरती वाल्मिकी वॉरियर्स नायडू नगर देहू मावळ पुणे हा संघ मैदानावरती आहे. मावळ तालुक्यातील खेळाडूंचा भरणा आहे. प्रतिस्पर्धी टीम मध्ये खेड तालुक्यातील खेळाडू आहेत. फुलर लाईनचा चेंडू होता, बन्नाट वेगाने टाकलाय, बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही. गणेश गुंडरेसाठी एक डॉट बॉल. आनंद चव्हाणला देखील आपण मॅच मध्ये पाहू शकाल. बॅटिंग मधून थोडंसं निराश जरूर केलं, परंतु मावळ भूषण या किताबांना सातत्याने एक चांगलं क्रिकेट खेळले. नुसतं क्रिकेट खेळलं नाही तर तो क्रिकेट जगताना देखील पाहायला मिळतोय. लागोपाठचे डॉट बॉल येत आहेत, लागोपाठचे निर्धाव चेंडू आलेत. पहिल्या चेंडूत एक सिंगल, एक कॅच देखील ड्रॉप होताना पाहायला मिळतोय. सुरुवात चांगली आहे. 3 चेंडूमध्ये 1 धाव आळंदी टीम कडनं. पाठलाग देखील आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. 49 धावांचा पाठलाग तो मैदान ते करायचा आहे. फुलर लाईनचा चेंडू होता, स्ट्रेट टू द ग्राउंड, सुंदर फटका, डीप मिड विकेट लॉंगॉनच्या मधोमध काऊ कॉर्नरला चेंडू मात्र अडवला जाईल. क्षेत्ररक्षक तैनात आहे, चेंडू अडवला गेलाय. 2 धावा मैदानात येत आहेत. 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. धावपल को धावा देखील बनवल्या जात आहेत. 3 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहे. पहिले षटक देखील आपण पाहतो मैदानात पॉवर प्ले सुरू आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले मैदानात पाहायला मिळतोय. 38 सर्कल आहे. फिल्डिंगचं रेस्ट्रिक्शन आहे. 9 खेळाडू 38 सर्कल मध्ये आहेत, 2 खेळाडू 38 सर्कलच्या बाहेर आहेत. एक डीप मिड विकेटला तर एक डीप एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. अकुट टाप्याचा चेंडू होता, शॉर्ट कव्हर पॉइंटला, सुंदर फटका, क्षेत्ररक्षण सुरेख. प्रवीणची कामगिरी कमालीची आहे. चेंडू अडवलाय तोपर्यंत 1 धाव ती मैदानावरती आहे. प्रवीणनं झेल टिपला असतं तर मॅचचं चित्र थोडंसं वेगळं पाहायला मिळालं असतं. आनंद चव्हाणला देखील माहिती आहे निलेश पिंजारे किती घातक आहे, किती दाहक आहे, किती आक्रमक आहे, किती स्फोटक आहे, आणि एकदा ना त्याची बॅट सुरू झाली ना ती थांबायला तयार होत नाही. तो बॅटिंगसाठी पाहायला मिळतोय. धवपल कोते आणि स्कोर कार्ड त्या देखील आपण पाहतोय बनवलं गेला. 4 धावा धवपल कोते आहे. पहिलं षटक मैदानात आहे. 49 धावांचा पाठलाग, 6 षटकांचा सामना आहे. 36 चेंडूंचा डाव देखील आपण पाहतोय. 36 चेंडू आणि 49. प्रेक्षकांच्या उत्कंठा शिगेला पोहोचलात. कोण जिंकणार, कोण होणार मेगा फायनलचा मानकरी, कोण होणार या स्पर्धेचा मानकरी. स्लोवर वन चेंडू होता, स्क्वेअर लेगला सुंदर फटका, नजकत कल्पकता, चेंडू सीमारेषा पार. 4 धावा. मदतीने षटक क्रमांक पहिलं मैदान ती संपलंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 8 धावा त्या मात्र धावपल कृती बनवल्या गेल्यात. अनेक मान्यवर देखील आपण पाहतोय सातत्याने स्पर्धेच्या मुख्य व्यासपीठावर देखील उपस्थित होताना पाहायला मिळतात. मान्यवरांची उपस्थिती, खेळाडूंचा खेळ आपण पाहतोय मैदानावरती. मेगा फायनल, ग्रँड फिनाले, अंतिम सामना तो मैदानाच्या आतमध्ये आहे. 36 चेंडूंचा डाव देखील आपण पाहतोय. समीकरण मैदान ते बदलले. 8 धावा बनवल्या गेल्या. 30 चेंडू आणि विजयासाठी 41 धावा त्या मात्र मैदान ते बनवायच्यात. शिवसेना खेड तालुका प्रमुख सन्मान्य आबासाहेब धनवटे यांच्या ठिकाणी शुभागमन होते. संतोषभाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीनं श्रीनाथ क्रिकेट क्लब महानगाव निगोजे ग्रामस्थांच्या वतीनं आम्ही आबांचं मनपूर्वक स्वागत करतो. आबांचा सन्मान या ठिकाणी संपन्न केला जातोय. आबांना विनंती या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे. अमित भाऊ पानसर यांचा वाढदिवस देखील आपण या ठिकाणी संपन्न करणार आहोत. अमित भाऊंना देखील आम्ही विनंती करतो आपण देखील व्यासपीठावर या. संतोषभाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीनं आपण या ठिकाणी अमित भाऊंचा अभिष्टन चिंतन 16 तो मात्र या ठिकाणी संपन्न करणार आहोत. दीपक शेठ कांबळे या ठिकाणी उपस्थित होतात. मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत आहे. प्रवीणचा चेंडू शॉर्ट पॉइंटला, अमित लोटचा अप्रतिम झेल, टेकन व्हेरी गुड कॅच, फलंदाज पहिला बाद. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी मनोज भाऊ जाधव यांच्या वतीने देखील पारितोषिक आहे. 2100 रुपयांचं पारितोषिक आहे. महाराष्ट्र पोलीस प्रकाश कटके साहेबांच्या वतीनं विकेट हॅट्रिकला 5000 रुपयांचं पारितोषिक आहे. निखिल दादा येळवंडे यांच्या ठिकाणी शुभागमन होतं. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. लागोपाठच्या 3 षटकारांसाठी खेड तालुका माथाडी कामगार युनियनचे अध्यक्ष सन्मान्य सचिन भाऊ पानमन, सचिन भाऊंच्या वतीनं पारितोषिक आहे 5000 रुपयांचं पारितोषिक. लागोपाठच्या 3 षटकारांना इथे मात्र पारितोषिक आहे.
सचिन भाऊ पानमन देखील आपण पाहतो या ठिकाणी स्पर्धेच्या निमित्तानं उपस्थित आहेत. माथाड युनियन कामगारचे अध्यक्ष आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतो वासुल नगरीचे सरपंच सागरदादा पाचपुते देखील उपस्थित आहेत. रिव्हरचा चेंडू खेळला योगेश पवारच्या बॅटमधून चेंडू पोहोचेल सीमारेषा पार, 4 धावा चौकार. रोशी रोशी मंगेश 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 फिरी फिरी तुझी नजर ग फिरती पाण्यावानी. कुरोळी गावचे सामाजिक कार्यकर्ते भोसरीवरतून आपण पाहतो युवा नेते आणि उद्योजक सन्मान्य चिन्याबाईंच्या ठिकाणी शुभागमन होते. आम्ही आपलं मनपूर्वक स्वागत करतो. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. संतोष भाऊ शिंदे युवा मंचाच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मान्यवरांची उपस्थिती देखील आपण पाहतो मोठ्या प्रमाणामध्ये आहे. भोसरीवरतून युवा नेते उद्योजक सन्मान्य पिंटू भाऊंचं शुभागमन आणि स्वागत केलंय. चेंडू सीमा पार, षटकार. सुरुवात आणि सातत्यानं आपण पाहिलं कष्ट मेहनत परिश्रम करत योगेश पवारना आपला धूमधडाका क्रिकेटच्या पटलावरती आणि टेनिस बॉल क्रिकेटच्या जगतावरती दिलाय. माजी चेअरमन कैलास भाऊ येवंडे यांचं शुभागमन मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. धाव घेण्याचा प्रयत्न डेंजर एंडला फलंदाज तिथे मात्र सुरक्षित आहे. एक सिंगल मैदानातील एका धावेने स्कोर कार्ड पुढे जाईल. षटक क्रमांक देखील आपण पाहतो मैदान ते सुरू आहे. एक गडी बाद 19 धावा त्या मात्र धावफलक होते आहेत. एकोणीस धावा धावफलक होत आहे. एक फलंदाज देखील आपण पाहतो मैदान ते बाद झालाय. दुसरं षटक मैदान होत आहे. गोलंदाजीच्या मार्कवरती गोलंदाज देखील आपण पाहतोय. प्रवीणची गोलंदाजी ती मात्र मैदान होती आहे. अखुट टाप्याचा चेंडू होता. स्क्वेअर लेगला फटका खेळलाय. चेंडू ट्रॅव्हल होतोय. पाठलाग सुरू आहे. शर्यत लागली. चेंडू सीमा पार, 4 धावा चौकार. दोन षटकांचा खेळ मैदान ते संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 23 धावा त्या मात्र धावफलक होते आहे. अनिल उर्फ आबासाहेब वाळके यांच्या मालकीचा संघ बनवते 23 धावा. विजयाचं समीकरण बदलले. 24 चेंडू विजयासाठी 26 धावा. 26 रन टू विन 24 बॉल, 24 चेंडू आणि 26 धावा. सामना कोण जिंकणार ते देखील आपण पाहणार आहोत. देहूरोड मावळ पुणे की आळंदी खेड पुणे हा सामना कोण जिंकणार, कोण होणार मानकरी, कोण होणार लखपती. टीम तर दोन्ही होणार लखपती, परंतु एक संघ घेऊन जाणार 1,51,000 रुपये आणि एक मानाचा करंडक. तर उपविजेत्या टीमला 1,00,000 रुपये आणि मानाचा करंडक. निलेश ढगे अखुट टाप्याचा चेंडू होता. चेंडू हुक केलाय. प्रयत्न सुरेख होता. अमित लोटचा चेंडू पोहोचेल डीप थर्ड मॅनला, सीमारेषा पार. अहमदनगर जिल्ह्यातील सीतारा मैदान होते आहे. फुलर लेनचा चेंडू होता. डीप कव्हर पॉइंटला फटका खेळायचा होता. चेंडू मात्र अडवलाय शॉर्ट पॉइंटला. एक सिंगल मैदान होतील. एका धावेच्या मैदानात स्कोर कार्ड देखील पुढे जाईल. धावफलक धावा देखील आपण पाहतो बनवलं गेलात. 28 रन 28 धावा त्या मात्र स्कोर कार्ड होते आहे. एक फलंदाज बाद झालाय. 28 धावा धावफलक होत आहे. षटक क्रमांक 3 मैदान होती. निलेश ढगे स्लोवर वन चेंडू स्क्वेअर लेगला पाठवलाय. चेंडू पोहोचेल आर पार फरार, सीमा पार चौकार. बलकोती बनवले गेला. षटक क्रमांक देखील आपण पाहतोय 3रं मैदान होते आहे. अजून एक फटका. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे
निलेश पिंजारीचा ट्रेडमार्क. एक मोठा फटका देखील आपण पाहतो मैदानात येतोय. स्कोर कार्ड इथे बनवला गेला. 36 धावा त्या मात्र धावपल करते आहेत. 49 धावांचा पाठलाग निलेश ढगे टू निलेश पिंजारी. अखूट टप्प्याचा चेंडू होता. पॉइंटला खेळण्याचा प्रयत्न. एक टप्पा घेत चेंडू सीमा पार. 4 धावा चौका. आसूड बडवित बडवित आली लखाबाई. आसूड बडवित बडवित आली लखाबाई. एक मोठा फटका देखील आपण मैदानात पाहिलाय. आक्रमकता देखील आपण पाहतोय फलंदाजांच्या बॅटमधून. 40 धावा धावपल करते. विजयासाठी 9 धावा. अजून एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक संपला जाईल. 3 षटकांचा खेळ संपलाय. एक गडी बाद 40 धावा. शेवटचे 18 चेंडू आणि विजयासाठी 9 धावा. सामना कुठे होता आणि कुठे आलाय. 18 चेंडू आणि विजयासाठी बनवायच्या 9 धावा. सामना देखील आपण पाहतोय मैदानावरती एका रंगतदार रोमर्षक अवस्थेमध्ये तो मात्र पाहायला मिळतोय. सरपंच नवनाथ बायोंडे यांच्या वतीने पारितोषिक आहे. लागोपाठचे 2 षटकार ठोकत सामना जिंकला. योगेश पवारला 1000 रुपये. अहमदनगर जिल्ह्यातील खेळाडू मैदानात आहे. इतका दूरवरचा प्रवास करत तो खेड तालुक्यातील महानगाव निगोजेच्या मैदानात आलाय. 2 षटकार ठोकत सामना जर संपवला. योगेश पवार साठी सरपंच नवनाथ बायोंडे यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक आहे. गोलंदाजीचा मार्क होती गोलंदाज राहुल कल्याणीचा चेंडू ऑन साइड मिड विकेटला. हवाई सफर सीमा पार षटकार. ती 47 धावा. विजयासाठी 2 धावा त्या मात्र बनवायच्या. मान्यवरांचा सन्मान देखील आपण सामना संपल्यानंतर या ठिकाणी व्यासपीठावरती संपन्न करणार आहोत. शेवटचे काही चेंडू मैदानावरती शिल्लक आहेत. 2 धावा त्या मात्र विजयासाठी बनवायच्या. आळंदी विरुद्ध देऊरोड 1,51,000 रुपयांचं पारितोषिक. मेगा फायनल ग्रँड फिनाले. अखूट टप्प्याचा चेंडू ऑन साइडला फटका सजवलाय. क्षेत्र थांबा. मॅच संपली आहे. सामना संपलाय. विजेता संघाचं अभिनंदन. चौकसे चौकसे सागरवाना नको माझ्या रे